आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। केजहून कळंबकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला काल दुपारी आग लागली होती। आगीमध्ये बस जळून खाक झाली। मात्र रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेली अपघातग्रस्त बस दिसली नसल्याने पाठीमागनं दुचाकी स्वार येऊन धडकला आणि या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला। एक जण गंभीर जखमी झालाय। अशोक बबन हाके असं मयत दुचाकी स्वाराचं नाव आहे। इकडे बीडमध्ये बस आगीमध्ये जळून खाक झालेली होती आणि ही जळून गेलेली बस रस्त्याच्या कडेलाच उभी होती। मात्र दुचाकी स्वाराला रात्रीच्या अंधारात ही बस दिसली नाही आणि जोरदार धडक त्याची या बसला झाली आणि याच धडकेमुळे एका दुचाकी स्वाराला अर्थातच जीव गमवावा लागलाय। त्यामुळे अशा पद्धतीने ही धोकादायक बस मुख्य रस्त्यावर का उभी केली? नादुरुस्त झालेली बस, जळून खाक झालेली बस ही रस्त्याच्या कडेला का ठेवली गेली नाही असाही सवाल उपस्थित होतोय। रात्रीच्या वेळेस ही बस न दिसल्यामुळे झालेला हा अपघात आहे, ज्यात एकाला आपला जीव गमवावा लागलाय।